हे हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. तर मी आज खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ टाकते. माझी तब्येत ठीक नव्हती, थोडे दिवस माझ्या डोक्यामध्ये खूप दुखत होतं असं मुंग्या आल्यासारखं. त्यामुळे मी काय लॉंग व्हिडिओ नाही टाकले. तर आज टाकते, तर प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आज माझा ड्रेसिंग टेबल तर नाही म्हणता येणार, पण एक ऑर्गनायझर आपण त्याला म्हणू शकतो किंवा स्टोरेज. तर त्याच्यामध्ये ना माझं खूप सारं सामान येऊन जातं. माझा बेडरूम खूप छोटा आहे, त्यामध्ये बेड आणि एक वॉर्डरोब एवढंच आहे. जास्त पण असं भरलं ना तर मग छान नाही वाटत, म्हणून थोडंसं सामान आहे आणि म्हणून मी ड्रेसिंग टेबल नाही घेतला. माझ्या लग्नात दिलेला आहे, पण तो आता गावी आहे. बघू कधी भविष्यामध्ये घेऊन आले तर मी येईल, पण आता मला नाही वाटत ड्रेसिंग टेबलची जरूरत, कारण त्याच्यामध्ये माझं सामान खूप सारं येऊन जातं. तो ना मी किचनमध्ये घेतलेला स्टोरेजसाठी, पण फ्रीज घेतल्यामुळं फ्रीजच्या जागे तो होता, मग त्याला काढून मी मध्ये ठेवलं. असं ठेवण्यापेक्षा म्हणलं आपण त्याला काहीतरी यूज करूयात, म्हणून त्यामध्ये मी माझं मेकअपचं सामान सर्व ठेवते. काही सामान माझं बेडच्या खाली आहे, कारण ते एवढं यूज नाही होत. आणि माझ्याकडे बँगल तर म्हणजे खूप तर नाही, पण आहेत थोडेफार, पण जेवढे पण आहेत त्याच्यातले थोडे मी वरती ठेवले आणि काही बेडच्या खाली आहेत. कधीतरी मी नक्की दाखवेल. आणि तुम्हाला वाटत असेल की ती फास्ट काम होते, पण तसं नाही आहे. ती मला पूर्ण साफ करायला मला 3 तास गेले जवळजवळ. आणि त्यातलं खूप काय सामान होतं जे मी यूज नाही करत, तर मी ते फेकून दिलं आणि जे यूज करते त्याला मी ठेवलं आणि मस्त ऑर्गनायझर केलं. असं आज हर्षला आणि हर्षा बापांना सुट्टी असल्यामुळं थोडंसं रिलॅक्स आहे, त्याच्यामुळं म्हणलं आपण ही साफसफाईला करू. म्हणजे पूर्ण अस्तव्यस्त पडलेलं, त्याच्यामुळं मला सामान वस्तू भेटतच नव्हत्या. त्यामुळे म्हणलं आपण त्याला मस्त ऑर्गनाईज करून ठेवूया. काही याच्यामधले मी बनवले मोबाईलचे कवर, जे असं काही मी शॉपमधून घेऊन आलेले आहे. आणि बँगल पण मी माझ्या ताईच्या इथून आणलेले आहेत, तिच्याकडे मस्त भेटलेले मला. आणि काही मी गावून आणलेले इथे वेळेस. आणि ह्या कलरच्या ना मी मिशोवरून मागितले, तर एक क्वालिटी ना एकदम भारी आहे, मस्त आहेत बँगल. पूर्ण असं मला किती 10 का 12 आय थिंक भेटलेले. पूर्ण ह्या काचेच्या ना त्याच आहेत. आणि असं ऑर्गनाईज करून ठेवलं की मस्त वाटतं बघायला पण, आणि वस्तू पण भेटून जातात फटाफट. करायला टाईम लागतो त्याला, पण केल्याच्या नंतर इतकं हे वाटतं ना भारी, असं काही विचारच नका. आणि आणखी थोड्याशा बँगल आहेत माझ्या, मी त्या नाही काढल्या कारण त्या ऑर्गनायझर्स आहेत वॉर्डरोबच्या मध्ये, कारण त्या मी रेग्युलर यूज करते. रेग्युलर म्हणजे रेग्युलर यूज करण्यासाठी, असं पण जास्त नाहीत करत तेवढं. मला घ्यायची आवड आहे, फक्त यूज नाही करत एवढं मी. असं आहे वॉर्डरोब. त्याच्या सामान खूप सारं तर ना, हरशी दवा पण त्याच्यामध्येच ठेवते मी. आणि खाली एक आहे बॉक्स आणखी एक, तर त्यामध्ये समजा माझं एक्स्ट्राचं जे ग्रोसरी आहे तसंच ते मी त्याच्यात ठेवले एक डब्यात बनवून सगळं. तर त्याच्या खाली पण खूप मोठं स्टोरेज आहे, त्याच्यामध्ये पण खूप सामान येऊन जातं माझं. एक टाकी आहे मोठी अशी स्टीलची माझ्या लग्नातली, तर त्यामध्ये पण मी ठेवले सामान असंच एक्स्ट्राचं. समजा प्लेट आहेत ते यूज अँड थ्रोचे, ग्लास छोटे मोठे, परत छोटेवाले. तर असं दिसते आता माझा क्लीन केल्याच्या नंतर बाहेर. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.